हाय, हॅलो टू ऑल माय बिलव्ड एस्पिरंट्स. खूप दिवसानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन येतो आहे तुमच्यासाठी. बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला शेअर करायच्या आहेत. बऱ्याच काही गोष्टी गेल्या काही महिन्यांमध्ये मी स्वतः मला सहन कराव्या लागल्या. सो काही काही असे सेटबॅक्स होते, त्याच्यामुळे काही गोष्टी झाल्या आहेत. ओके, सो आपण जसं प्रोसीड करू तसं बोलू. फक्त आता आपण डायरेक्ट कुठलाही वेळ न घालवता डायरेक्ट आपण सिडकोची स्ट्रॅटेजी बघूया. इथे पण मला एक दिवस खरोखर लेट झाला. मी काल सांगितलेलं अपलोड करतो, सो त्यासाठी खरोखर पार्डन मी फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. सो आत्ताच आपली BMCची एक्झाम झालेली आहे. बऱ्यापैकी लोकांनी सब इंजिनिअरचा पेपर म्हणजे जे सिडकोचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता सिडकोची ॲडव्हर्टाइजमेंट बॅक इन 2024 फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये आलेली. सो त्याच्यानंतर आता तर आपण विसरून गेलेलो, आता आलेली आहे. सो आपल्याला क्रमप्राप्त आहे की आपण बेस्ट पॉसिबल वेने आपण त्याला अप्रोच करायचं. सो बऱ्याच गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळतील, कन्फ्युजन्स तुमचे दूर होतील. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, एकतर व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित ऐका, बघा. काहीही थोडं ऐकून आणि बघून लगेच कमेंटवर प्लीज रिॲक्ट होऊ नका, मी विनंती करतोय. ओके, प्रत्येकाने मला BMCचा तुमचा पेपर कसा होता हे नक्की सांगा कमेंट करून. कारण BMCचा पेपरपेक्षा त्याचा एक्सपिरियन्स घेणं सुद्धा खूप वर्थवाईल असतं. सो त्याच्यामुळे, कारण त्याचे जे IBPSC क्वेश्चनची क्वालिटी असते, जे रिझनिंगचे क्वेश्चन्स असतात, ओव्हरऑल मला माहिती आहे ह्यावेळेला GSGK थोडं टफ साईडला आलं. ओके, ज्या विद्यार्थ्याला GSGK ज्याने लास्टला ठेवलं आहे आणि ज्याला वेळ नाही मिळाला GSGKला, तो मला वाटतं ॲडव्हान्टेजमध्ये असेल. कारण GSGK उगाच आपले निगेटिव्ह मार्किंग प्रोन होतं ह्या वेळेला. सो होप फॉर द बेस्ट टू ऑल. आता आपण चालू करूया सिडकोची स्ट्रॅटेजी, राईट. सो सगळ्यात पहिलं तर फक्त स्ट्रॅटेजी सांगून आणि तुम्ही ऐकून काही होत नाही. तसा आपला राईट माइंडसेट असावा लागतो, राईट आपल्याला अप्रोच करावा लागतो. ओके, सो सगळ्यात पहिलं तर बघा, अबाउट सिडको हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण जी एक्झाम अपियर करतोय, ओके, आपण फक्त सॅलरीचे स्केल बघतो आणि कुठे पोस्टिंग मिळणार आहे ते बघतो, पण त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी असतात. कारण ज्या वेळेला तुम्ही आपले जे सगळे सिव्हिल इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स आहेत, एकदा जर तुम्हाला ते कळलं जी आपलं डिपार्टमेंट आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे ते कुठल्या सेक्टरमध्ये एक्झॅक्ट काय स्पेसिफिक प्रिसाइजली काम करतं, तर तुम्ही एक्सपेक्ट करू शकता त्या ओरिएंटेड क्वेश्चन्स असायचे. ओके, फॉर एक्झाम्पल आत्ताच आपली BMCची एक्झाम झाली. BMC म्हणजे कॉर्पोरेशन आहे. कॉर्पोरेशन काय करतं, शहराचं नियोजन करतं. त्या नियोजनामध्ये सांडपाण्याची व्यवस्था असते, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. सो आपल्याला वेस्ट वॉटरचे काही क्वेश्चन्सवर आपण जास्त फोकस करू आपण स्टडी करताना. सो तसंच म्हणतं. सो बघा, सिडकोची स्थापना 1970 मध्ये झालेली आहे. ओके, मिनिट, मला पेन चूज करता येईल वाटतं. हे झालं. ओके, बघा, सिडकोची स्थापना 1970 मध्ये झालेली आहे. पहिला पॉईंट बघा, त्यावेळेला मुंबईमध्ये जी पॉप्युलेशन होती ती खूप वास्टली एक्सपांड होत होती, रॅपिडली एक्सपांड होत होती. त्यावेळेला मुंबईला मिरर एक सिटी त्यांना हवी होती आपल्या गव्हर्नमेंटला, तसं त्यांचं प्लॅनिंग होतं. सो त्यामुळे म्हणजे बघा, इथे बघा, मुंबई इन्क्लुडिंग ओव्हरक्राउडिंग, इनॲडिक्वेट हाऊसिंग आणि स्ट्रेन इन्फ्रास्ट्रक्चर. ओके, या सगळ्यांमुळे आपल्याला नवीन शहराची त्यावेळेला गरज भासत होती. सो त्यावेळेला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 1970 मध्ये सिडको स्थापन केलेलं आहे. सिडकोचा फुल फॉर्ममध्ये बघा, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. ओके, फक्त इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे का किंवा फक्त आपण सिटी आहे का, तर नाही आहे. सिटी अँड इंडस्ट्रियल बोथ आहे. सो तिथे तुम्हाला रोल कळतो एक्झॅक्टली सिडकोचा काय असावा. त्याच्यानंतर बघा, सिडकोज रोल इव्हॉल्व फ्रॉम बिईंग अ डेव्हलपर टू ऑल्सो बिकमिंग अ न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी अँड स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग अँड एक्झिक्युटिंग अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर. आता तुम्हाला माहिती असतील आपले जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे सब्जेक्ट्स कुठले आहेत, राईट. देन त्याच्यानंतर एक्झिक्युशनमध्ये एस्टिमेशन कॉस्टिंग येतं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग येतं, प्रोजेक्ट मॅनेजमेंट टेंडरिंग येतं, राईट. ओके, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अँड लार्ज स्केल प्रोजेक्ट. बघा, सिडको लार्ज स्केल प्रोजेक्टवर काम करतो. सो त्याच्यामुळे सिडको लार्ज स्केल प्रोजेक्टवर असल्यामुळे रेव्हेन्यू पण खूप चांगला इथे सर्क्युलेट होत राहतो. ओके,
सो अर्ली डेव्हलपमेंटमध्ये बघाल तर नवी मुंबई, ऑब्व्हियसली नवी मुंबई पूर्ण वेल प्लॅन ऑर्गनाइज सिटी आहे, जी की सिडकोने पूर्ण बांधलेली आहे. आणि त्याचं तुम्हाला सांगू, मी स्वतः मुंबईचं असल्यामुळे मला माहिती आहे, माझ्या पॅरेंट्सचं पहिलं घर वाशीमध्ये होतं. सो त्यावेळेला त्यांनी 1993च्या टाईममध्ये काहीच नव्हते वाशी. ओके, बाकी सर्व ते सांगतात आता की दलदल होती आणि मँग्रोव्ज होते, म्हणजे कांदळवनं म्हणतात. सो आजूबाजूला ती सगळी अशी दलदलीची जमीन होती. विचार करा, आज आपण नवी मुंबईला जातो फ्रॉम पनवेल, ओके, फ्रॉम पनवेल खांदेश्वर टू अगदी वाशी, जो खाडी पूल आहे टोल नाका, तिथपर्यंत केवढी सिटी रॅपिडली ग्रोथ झालेली आहे. आणि कळणार सुद्धा नाही की इथे सिटीच्या खाली बेसमेंटला खारफुटीची जमीन होती. ओके, म्हणजे हे चॅलेंजेस होते त्यावेळेला. सो त्यांनी ते ओव्हरकम करून तिथे खूप चांगली एक शहर वसवलं. बघा, ठाणे क्रीक आहे, तेच ठाणे क्रीकची पुढे ती खारफुटीची जमीन मिळाली. त्याच्यानंतर इव्हॉल्युशनमध्ये जसं नवी मुंबई बांधलं तसं आता सध्या रिसेंटली औरंगाबाद, म्हणजे आपलं छत्रपती संभाजीनगर, इथे सुद्धा सिडकोचं काम चालू आहे. त्याच्यानंतर सोबत अजून काही नवीन आता प्रपोज शहरं आहेत की जी सिडको अंडर येत आहेत. सो त्याचा मी एक स्क्रीनशॉट नेक्स्ट स्लाईडवर आपल्याला बघायला मिळेल. सो इव्हॉल्युशन तर होत आहे आणि अजून आता नवी मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर अजून वाढत जाणार. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये बघा, नवी मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव काय आहे ते मला प्रत्येकाने जरा कमेंट करून प्लीज सांगा. देन त्याच्यानंतर नवी मुंबई मेट्रो आणि मेगामॉस हाऊसिंग इनिशिएटिव्ह, असे सध्याचे ते कम्प्लीट किंवा रनिंगमध्ये असलेले, ओके, जे सँक्शन झाले आहेत आणि अंडर कन्स्ट्रक्शन आहेत असे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत. किंवा ऑनगोईंग प्रोजेक्ट्समध्ये पण सुद्धा जे की सस्टेनेबल असतील, एन्व्हायरमेंट फ्रेंडली असेल, जशी जिथे रिक्वायरमेंट असेल विदिन ऑर अक्रॉस महाराष्ट्र, सो तिथे आपले सिडको काम करताना तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. सो हे एकदम ब्रीफ मी घेतलेलं आहे. देन त्याच्यानंतर आपले बाकीचे जर डिटेल्समध्ये बघितलं, हे बघा इथे, एक मिनिट, इथे बघा, जर तुम्हाला क्लिअर दिसत असेल, मी या वेबसाईटवरूनच स्क्रीनशॉट काढलेला आहे. त्यांच्या न्यू टाउन्समध्ये न्यू औरंगाबाद आहे, त्याच्यासोबत न्यू लातूर, न्यू नांदेड, न्यू नाशिक, ओके, नंतर मेघदूत म्हणजेच न्यू नागपूर, चिखलदरा हिल स्टेशन माहिती असेल सर्वांना विदर्भामधलं, नंतर वळूच, ओके, ओरस, खोपटा, वसई विरार, अगेन औरंगाबाद फ्रिंज एरिया आहे, जालना इथे दिलेला आहे न्यू टाउन, आणि पालघर. म्हणजे बघायला गेलं तर औरंगाबादसोबत बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये ह्यांचे ओके प्रपोज काम असणार आहे उद्या पुढे, किंवा पालघर सुद्धा आहे, नागपूर सुद्धा आहे, नाशिक आहे, राईट. सो तुम्हाला ह्याची आयडिया येईल की सध्या आपल्याला पोस्टिंग नवी मुंबई, जे त्यांचं हेडक्वार्टर आहे बेलापूरला, ते नवी मुंबईमध्ये असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, तिथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सुद्धा केलेली आहे. त्यासोबतच इथे पण तुमचं लोकेशन नंतर इन फ्युचर राहू शकतं. पोस्टची नेम आपली असिस्टंट इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर. ही पोस्ट 2023-24 मध्ये झालेली आहे. आता ही असिस्टंट इंजिनियर पोस्ट असून पे स्केल बघा, S15चा पे स्केल आहे, म्हणजे आपल्या ज्युनियर इंजिनिअरिंगचा S14 असतो, त्याच्या एक पे स्केल वरचा आहे. नंबर ऑफ पोस्ट 101 आहेत. सो तुम्हाला जर तुमच्या कॅटेगरी वाईज जर तुम्हाला मोर डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपलं UNM वर्तू एज्युकेशन जे टेलिग्राम चॅनेल आहे तिथे मी ऑलरेडी आपली अपलोड केलेली आहे, ओके, नोटिफिकेशन. सो आपली डेट ऑफ एक्झामिनेशन 8 जून 2025 असं त्यांनी डिक्लेअर तर केलेली आहे. फक्त इथे एक मुद्दा मी तुम्हाला सांगून ठेवतो, ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही तुमची स्टडी थांबवा किंवा करू नका. ऑब्व्हियसली तुम्ही आतापासून BMC एक्झाम झाल्यानंतर तुम्ही फक्त तुमच्यासाठी सिडको पूर्ण टार्गेट हवं. लेस दॅन मंथ मिळतोय, हार्डली 3 आठवडे मिळत आहेत. 3 आठवड्यांमध्ये तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. फक्त एक असं आहे, UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसची प्रिलिम एक्झामिनेशन ऑफ 2025चा पेपरसुद्धा 8 जूनला आहे आणि ती डेट तर खूप आधी फिक्स्ड आहे आणि ती UPSC आहे, ओके, सेंट्रल ऑथॉरिटी आहे. सो ते कोणासाठी डेट चेंज नाही करणार फॉर शुअर. आता सिडकोने त्याच दिवशी एक्झाम ठेवलेली आहे स्वतःची. सो काही येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बघू शकतो. मे बी मी म्हणत नाही आहे, कारण मी स्वतः डिसिजन मेकिंग पॅनल सिडकोची ऑथॉरिटी नाही आहे. सो त्याच्यामुळे मी चान्सेस आहेत तुम्हाला सांगतो, पॉसिबिलिटी आहे की ही 8 जूनची जी तारीख आहे ती थोडंशी अजून मला वाटतं जास्त नाही, पण हार्डली 1 आठवडा पुढे जाऊ शकते, ओके, शक्यता आहे. परत सांगतो मी, हे कन्फर्म नाही आहे, ओके, पण एकाच दिवशी 2 पेपर असल्यामुळे असं होऊ शकतं. जर झालं तर तुम्हाला 1 आठवडा चांगला मिळतोच आहे, नाही झालं तरी सुद्धा तुम्हाला 3 आठवड्यांची तुमची तयारी आतापासून तुम्ही चालू करायला हवी, ओके. सो पोस्टिंगबद्दल मी सांगितलं. सॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे, आपण ते आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये बघूया. सो सॅप सर्टिफिकेट नसेल जरी, आता फॉर्म तर भरून घेतलेला आहे प्रत्येकांचा. सो डेट ऑफ जॉईनिंग नंतर
विदिन अ इयरमध्ये आपण सॅप सर्टिफिकेट सबमिट करू शकतो, ज्यांच्याकडे नाही आहे. आणि ज्यांनी फॉर्म भरताना ज्यांच्याकडे होतं, ज्यांनी ऑप्ट केलेलं आहे, त्यांना 10 मार्क्स तर ऑटोमॅटिक त्यांना मिळालेले आहेत. ओके, टोटल आपले 210 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे. कंडक्टिंग बॉडी तुम्हाला माहिती असेल IBPS आहे. हे बेसिक डिटेल्स होते पोस्ट रिलेटेड. ओके, आता बघूया आपण पेपर पॅटर्न. इथे बघा एक मुद्दा क्लिअर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. येस, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुमची फसवणूक व्हायची शक्यता आहे. कशी ती तुम्हाला सांगतो. आपल्या हा जर तुम्ही बघितला तर हा अपडेटेड जे काही त्यांनी आता सर्क्युलर काढलेलं शुद्धीपत्रक क्रमांक 5, त्याच्यामध्ये त्यांनी आपला जो सिव्हिलचा आधीच्या मेन नोटिफिकेशनमध्ये सिलेबस एक्झाम पॅटर्न होता, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून त्यांनी मराठी इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजेच आता हा अपडेटेड आपला एक्झाम पॅटर्न कसा आहे, आपल्याला टोटल 5 सेक्शन्स आहेत. ओके, फर्स्ट सेक्शन मराठी, सेकंड इंग्रजी, तिसरा आहे सामान्य ज्ञान, चौथा आहे आकलन क्षमता आणि 5वा आहे व्यावसायिक ज्ञान. इथे मी तुम्हाला प्रूफ म्हणून खाली अजून एक PDF म्हणजे स्क्रीनशॉट तिथे मेन्शन केलेला आहे. तो स्क्रीनशॉट कशाचा आहे तर अजून एक सिमिलर एक्झाम जस्ट एक 6-7 महिन्यांआधी झालेली सिडकोने घेतलेली. सो त्या एक्झामचा पॅटर्न आहे. कारण ह्या एक्झामची मी चेक करत होतो तर इंग्लिशमध्ये मला काही PDF मिळाली नाही. तर इथे कन्फ्युजनचे 2 मुद्दे आहेत. एक तर मराठी आपल्याला कळतं, मराठी ओके, मराठीवर एकूण प्रश्न 20 आहेत, एकूण गुण 20 आहेत, म्हणजे एक प्रश्न 1 मार्कला. इंग्रजी पण सोपं आहे, एक प्रश्न 1 मार्कला, म्हणजे 20 प्रश्न 20 गुण. आता इथे जो तिसरा मुद्दा आहे ना सामान्य ज्ञान, ह्याचा नॉर्मल आपण ट्रान्सलेट केलं तर काय अर्थ होतो, जनरल नॉलेज. ओके, सामान्य ज्ञान. पण ते तसं नाही आहे. तुम्ही जर इथे व्यवस्थित बघा, मी झूम केलेलं आहे, इथे जर तुम्ही बघू शकत असाल तर 4था पॉईंट बघा, सामान्य ज्ञान त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. आणि काय दिलं त्यांनी, करंट अफेअर्स. ही एक सिमिलर रँकची एक्झाम आधी कंडक्ट केलेली होती त्यांनी, तिथून मी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. ओके, कारण मला मराठी सोबत इंग्लिश आपल्या ह्या असिस्टंट इंजिनियर सिव्हिलची जाहिरात मला मिळाली नाही. ओके, पण तुम्ही ब्लाइंडली सामान्य ज्ञान आहे म्हणजे जनरल नॉलेज समजून तात्यांचा ठोकळा म्हणा किंवा लुसेंट घ्या किंवा अजून काय व्हॉटएव्हर सो अँड सो असेल, राईट, विद्याभारती असेल, काय अजून असतील, तर तुम्ही डायरेक्ट जनरल नॉलेज वाचायला जाऊ नका. तुम्हाला करंट अफेअर करायचं आहे. ओके, म्हणजे जे इथे बघा, परत आपण झूम आउट करूया. बघा, जे आपल्याला 30 प्रश्न येणार आहेत 30 गुणांसाठी, ते सामान्य ज्ञान म्हणजेच आपलं करंट अफेअर आहे. आणि IBPS ॲक्च्युअलमध्ये करंट अफेअर चांगलं विचारतात, जे लेटेस्ट असतात तेच विचारतं. सो GK उगाच एवढं वास्ट गोष्टी आहेत, एवढं सगळं वाचण्यापेक्षा करण्यापेक्षा स्वतःला ग्रेटफुल समजा, ब्लेस समजा की करंट अफेअर तुम्हाला करायचं आहे या 30 प्रश्नांसाठी. ओके, चौथा आहे आकलन क्षमता. आकलन क्षमता म्हणजे अगेन तुम्ही माझी प्रूफवाला स्क्रीनशॉट बघू शकता, तिकडे क्लिअरली त्यांनी आकलन क्षमता म्हणजे रिझनिंग हे दिलेलं आहे. ओके, रिझनिंग हे दिलेलं आहे. बघायला गेलं तर बौद्धिक क्षमता ह्याचा इंग्लिशमध्ये ट्रान्सफर त्याचं काय ते मिनिंग होतं इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, आणि आकलन क्षमता म्हणजे असेसमेंट ॲबिलिटी. आता तुम्ही ह्याच्यामध्ये जात बसू नका, मी तुम्हाला फक्त क्लिअर सांगतोय. इथे तुम्ही बघू शकता प्रूफ म्हणून आकलन क्षमता म्हणजे रिझनिंग. ओके, आता ते रिझनिंग सर BMC मध्ये जसं आलेलं तसंच येणार का, एवढा आमचा टाईम आम्हाला कुठे आहे, 30 प्रश्न त्याच्यामध्ये येणार, त्यामध्ये आपण बोलू त्याच्यावर. ओके, आणि 5वा जो आपला सेक्शन आहे तो आपलं प्रोफेशनल नॉलेज किंवा व्यावसायिक ज्ञान म्हणजेच आपलं ओन सिव्हिल इंजिनिअरिंग. एकूण प्रश्न 50, एकूण गुण 100. ओके, म्हणजे मराठी 20, इंग्लिश 20, करंट अफेअर 30, रिझनिंग 30, असे मिळून हेच पहिले झाले तुमचे किती 100 गुण झाले. ओके, आणि 50 प्रश्न जे आपले सिव्हिलचे आहेत त्याचे 100 गुण, असे टोटल 200 गुण. ओके, आणि ज्यांच्याकडे सॅप सर्टिफिकेट अवेलेबल होतं त्यांना 10 मार्क्सचा ॲडव्हान्टेज मिळणार, म्हणजेच ते +10, म्हणजे प्रत्येकाला आउट ऑफ 200 नाही, आउट ऑफ 210. आणि ते नंतर मे बी नॉर्मलायझेशन करतील, म्हणजे 210चे ते 100वर पर्सेंटाईल काढून आणतील. पण 210 आउट ऑफ हा पूर्ण ही एक्झाम असणार आहे. कालावधी बघू शकता 120 मिनिट्स आहे, म्हणजे 120 मिनिट्समध्ये तुम्हाला टोटल 150 प्रश्न, 150 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, IBPS एक्झाम घेणार आहे, आपण बोलू त्याच्यावर. सो हे आपलं झालं. बघा सिलेबसमध्ये पण त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा सिलेबस प्रॉपर दिलेला आहे, राईट. त्या सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं तर घाबरायला होतं, कारण सुरुवातच ते करतात मॅकॅनिक्स अँड सो अँड सो स्ट्रक्चरचे ते एकत्रच मुद्दे घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये सॉम, स्ट्रक्चरल ॲनालिसिस आणि स्टील स्ट्रक्चर एकत्रच टाकतात. आणि शेवटी काय आहे ह्याचं मॅथ्सचे फोरियर सिरीज आणि जे काही आहेत
म्हणजे हे काय ते न्यूमरिकल मेथड्स, त्याचे काही मुद्दे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला 150 पैकी 50 क्वेश्चन्स आपले सिव्हिलचे आहेत. ओके, त्यासाठीचा हा सिलेबस आपल्या समोर दिसतोय किंवा तुम्ही तो PDF प्रिफर करत असाल. सो आउट ऑफ 150 क्वेश्चन्स म्हणजे किती झाले, 1/3. ओके, 1/3 झाले ना, राईट, म्हणजे 33.33%. सो त्यासाठी तुम्हाला प्रत्येक एक पॉईंट करायची गरज नाही आहे. आणि जे आता राहिलेले दिवस आहेत ना, जे तुमचं झालं आहे ते खूप स्ट्रॉंग करा. मी म्हणत नाही की तुम्ही हा सिलेबस सोडा. एखाद्याला मी असं सांगत नाही की तू जिओटकच सोडून जा किंवा RCCच करू नको, सर्वे नाही झालाय नको करूस, तसं नाही आहे. न्यूमरिकल मेथड आपल्या आजूबाजूच्या आता ज्या एक्झाम्स होत्या त्याच्यामध्ये कुठेच आपल्याला मॅथ्स नव्हतं. ओके, सो त्याच्यामुळे तुमचा बट ऑब्वियस आहे कुठल्या कोर्स म्हणजे क्लासेस रन करतात त्यांनी पण कुठल्या कोर्समध्ये मॅथ्स आणि न्यूमरिकल मेथड शिकवलेलं नाही आहे, आणि तुम्ही सुद्धा विद्यार्थी म्हणून तुम्ही ते शिकलेलं नाही आहे. ते ऑब्वियस आहे, कारण आपल्या आजूबाजूच्या कुठल्याच एक्झाम्समध्ये ते नव्हतं. आणि आता राहिलेले दिवस बघता तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. तुम्ही ते जरी सोडलं, आणि मी म्हणतो वर्स्ट टू वर्स्ट, ओके, म्हणजे बेस्ट कंडिशन की काहीच येणार नाही त्याच्यावर क्वेश्चन, नॉर्मल कंडिशन एखादा क्वेश्चन येईल, आणि वर्स्ट टू वर्स्ट कंडिशन 2 किंवा 3 क्वेश्चन फार तर आलेच, तरी सुद्धा तुम्ही बाकीच्या 47 क्वेश्चनसाठी जर तुम्ही मेहनत घेतलेली असेलच ना. ओके, सो मी म्हणतोय ते जे काही आउट ऑफ दी कॉन्टेक्स्ट ज्या गोष्टी आहेत ना, फॉर एक्झाम्पल न्यूमरिकल मेथड, 4 इयर सिरीज आणि अजून मेन्शन आहेत तिथे, सो ते तुम्ही करू नका. मग तुम्ही बघा इथे डार्क वरचे पहिले 1 to 6 आपलं टोटल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये सॉम येतं. ओके, सॉमपासून चालू होतं. स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये लक्षात ठेवा, पहिले इनडिटर्मिनसी तर इम्पॉर्टंट आहेच, स्टॅटिक अँड कायनेमॅटिक ते तर इम्पॉर्टंट आहेच. त्याच्यासोबत आपले मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, ओके, डिफ्लेक्शन मेथड, फोर्स मेथड असतात आणि डिफ्लेक्शन मेथड असतात, डिस्प्लेसमेंट मेथड असतात. सो डिस्प्लेसमेंट मेथड्समधली मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड ही खूप इम्पॉर्टंट आहे. सोबत इन्फ्लुएन्स लाईन आणि RHS त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्हाला फक्त जस्ट बघायचं आहे. पण इनडिटर्मिनसी आणि मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये खूप इम्पॉर्टन्स ठेवतात. ओके, सॉम झालं, एसे सांगितलं तुम्हाला. स्टील स्ट्रक्चर्समध्ये प्लॅस्टिक ॲनालिसिस आणि सुरुवातीचे कनेक्शन्स हे खूप महत्त्वाचे आहेत. ओके, नंतर कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स. ओके, जो 5वा मुद्दा आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, तो आपला सिटी आहे. ओके, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी इट्स रिलेटेड टू कॉन्क्रीट. तिथे जे मी ब्रॅकेटमध्ये RCC PSC लिहिलं आहे ना, तो ॲक्च्युली 4था मुद्दा हवा. म्हणजे कॉन्क्रीट स्ट्रक्चरच्या पुढे ब्रॅकेटमध्ये RCC प्लस PSC म्हणजे प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट हवं. ओके, हे ती चूक झालेली आहे माझ्याकडून, ती करेक्ट करा. काय म्हणतोय मी, जो 4था आपला पॉईंट आहे कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये RCC प्लस प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट म्हणजे PSC हवं. 5वा जो आहे तो कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे. जे तुम्ही कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स म्हणजे आपलं RCC डिझाईनचा पॉईंट ऑफ व्ह्यूने शिकताना, कॉन्क्रीट थिअरॉटिकल तर तुम्हाला खूप इझीच असेल ना, राईट, तुम्ही लगेच करू शकता. म्हणून तुम्ही एकत्र स्ट्रक्चर्स ठेवलेले आहे, आणि कधी पण एकत्र स्ट्रक्चर्स करा, एका फ्लोमध्ये खूप छानपैकी आपल्याला ते रिवाईज करता येतं, त्याच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात आणि आपल्याला स्ट्रॉंग करता येतं. आणि 6वा आहे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंट. ओके, सो ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये हे सुद्धा आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स अँड ऑल आहेत ना, राईट. आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगमध्ये आपलं CPM पट येतं. देन त्याच्यानंतर 7वा हायवे टनेल ब्रिज. ओके, ह्याच्यामध्ये हायवे म्हणजे जो आपला डेव्हलपमेंट ऑफ हायवे किंवा जी हिस्ट्री आहे ती, त्यानंतर आपले बेसिक जॉमेट्रिक डिझाईन आणि पेवमेंट आणि ट्रॅफिक आहे, मटेरियल्स आहेत. आणि टनेल आणि ब्रिज एकदम बेसिक त्याचे कंपोनंट्स, ओके, ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत, किंवा मेथडॉलॉजी ऑफ कन्स्ट्रक्शन्स दोघांची, टनेल आणि ब्रिज, या बेसिक गोष्टी करायच्यात. तेवढं तिथे जास्त डीप जाऊ नका, कारण क्वेश्चन्स पण IBPS स्ट्रेट फॉरवर्ड विचारतं, उगाच कुठलेच तुम्हाला भलतं काही विचारणार नाही आहे. देन आहे 8वं सर्वेइंग. ऑब्व्हियसली सर्वेइंग अजूनपर्यंत प्रत्येकाचा झालेला असेल. नंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन. ज्या मुलांनी BMCच्या आधी TPAची एक्झाम दिली त्या मुलांकडे तर डेफिनेटली त्यांनी केलेलं असेल. सो बेसिक तुम्हाला फक्त जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स आहे, म्हणजे कंपोनंट्स अँड ऑल, त्याचे टाईप्स अँड सगळं ते तुम्हाला बेसिक माहिती पाहिजेत. आणि सोबत त्याचे प्लॅनिंगचे काही मुद्दे, काही व्हॅल्यूज असतात, त्याचे लिमिटेशन्स आपण जे IS कोडने हे करतो. त्यानंतर एस्टिमेशन, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, ह्याच्यामध्ये टेंडरिंगसुद्धा येतं. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, जिओटेक्निकलमध्ये आपली सॉईल प्लस फाउंडेशन, राईट. देन एन्व्हायरमेंटल आपलं वॉटर रिसोर्सेस, देन वेस्ट वॉटर, आणि तिसरं काय येतं आपलं काय येते पोल्युशन आणि सर्व हे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, राईट. सो ते एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. हा तुम्ही ऑलरेडी आता BMCमध्ये तुम्हाला माहिती असेल, जे मुलं थ्रू आउट तयारी करत आले आहेत. बघा एक गोष्ट नक्की,
तुम्ही आताच एकदम जागे झालात आणि आता ठरवलंय तुम्ही की नाही मला माझं गव्हर्नमेंटमध्ये जायचं आहे, आतापासून मी तयारी चालू करतोय, आणि तुम्ही येत असाल आणि जर तुम्ही सिडको तुम्ही कधीतरी मागे फॉर्म भरलेला आणि तुम्ही आता जर तुम्ही ती देताय, तर 3 आठवड्यांमध्ये डेफिनेटली काही नाही होणार. प्रत्येक गोष्टीची प्रत्येक ह्याची प्रोसेस असते ना, ती प्रोसेस प्रत्येक जण ज्या ज्या वेळेला जशी ती फॉलो करतो त्याला तसे त्याला ते रिझल्ट्स येतात. सो ज्यांनी प्रोसेस फॉलो आधी केलेली आहे, जे स्टडी रुटीनमध्ये आहेत, जे फ्लोमध्ये आहेत, राईट, त्यांच्यासाठी ह्या 3 आठवडे चॅनलाइज ते करू शकतात, किंवा मी जे काही म्हणतोय ते लोक ॲडॉप्ट करू शकतात. ओके, एक्झिक्यूट करू शकतात. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये इरिगेशन आणि हायड्रॉलॉजी. ओके, इरिगेशन थोडं बेटर करा. हायड्रॉलॉजीमध्ये तुम्हाला डॅम्सचं बेसिक कंपोनंट, त्याचे टाईप्स अँड ऑल ते माहिती असले, आणि हायड्रोग्राफ आणि तो जो आपला चॅप्टर आहे जो ग्राफ रिलेटेड, तेवढी फक्त माहिती असू दे. ओके, आणि फ्लुइड मेकॅनिक्स. ओके, फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपलं बेसिक जे स्टॅटिक, कायनेमॅटिक आणि डायनामिक फ्लुइड आहे, राईट, विथ प्रॉपर्टीज स्टार्टिंगच्या. त्याच्यानंतर त्याचं फ्लो थ्रू पाईप्स वगैरे ते सगळं झालं, म्हणजे तेच डायनामिकवालं. त्याच्यानंतर आहे ना, इथे तुम्ही डायमेन्शनल ॲनालिसिस, राईट, जे नंबर्स आहेत, रेनॉल्ड्स नंबर, वेबर नंबर अँड ऑल, फ्रॉड नंबर, ते सर्व करा. ओपन चॅनेल करा. ओपन चॅनेल सोबतच आहे ना, थोडंफार तुम्हाला आहे ना, जे आपले पंप आणि टर्बाईन्स आहेत त्याच्यामध्ये आहेत ना, 1 RPM घेऊन, किंवा युनिट स्पीड, युनिट रोटेशन, असे त्याच्यात ना एक 3-4 फॉर्म्युलेज आहेत फक्त, ते फक्त बघून ठेवा, कारण ते इम्पॉर्टंट आहे. किंवा वर्किंग, आता पेल्टन टर्बाईन असेल, राईट, फ्रान्सिस टर्बाईन असेल, तर फ्रान्सिस टर्बाईन रेसिप्रोकलवर काम करतं. हे जे त्याचं वर्किंग आहेत ना, प्रिन्सिपल्स, ते बेसिक माहिती असू दे. बघायला गेलं तर मी असं म्हणतोय की हे करा ते करा, तुम्ही म्हणाल सर केवढं करायचं आहे आम्हाला, पण बघा तुम्ही स्मार्टली तयारी करा. आणि मी म्हणत नाही आहे की सगळं वरवर करा आणि स्किप करत करत पुढे चला, पण डेफिनेटली आपल्याला एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवायचा आहे ना. सो तुम्ही बघा 120 मिनिट्समध्ये, म्हणजे गिवन टाईम कमी आहे, आणि जे आपल्याला विचारणार आहेत क्वेश्चन्स त्याचा नंबर जास्त आहे. सो ऑब्व्हियसली इथे डिफिकल्टी लेवल बाय डिफॉल्ट रिड्यूस्ड असणार आहे. फक्त IBPS काय करणार माहिती आहे, त्यांच्या कॅरेक्टर्सप्रमाणे ते खूप चांगले त्याच्यामधले टॉपिक जे असतात, जे कॉमन असतात, ओके, जे आपण वर्षानुवर्ष माहिती करत आलेलो आहोत, फक्त आपल्या रिव्हिजनमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो किंवा प्रॅक्टिस झालेली नसते, त्याच्यामध्ये त्या वेळेला क्लिक होत नाहीत गोष्टी. हे तुम्ही आता एक्सपिरियन्स केलं असेल बाय द वे BMCला. BMCमध्ये मला सांगा ना तुम्ही, BMCमध्ये टेक्निकल खूपच इझी होतं ना, राईट. सो ज्या मुलांचं टेक्निकल खूप चांगल्या लेवलचं त्यांनी केलेलं आहे, त्यांना तर अजून सिडकोमध्ये खूप फ्लुएंटली त्यांना काम करता येईल. पण प्रत्येकाने डेफिनेटली करा. अजून आपण बोलूया पुढे कसं करतोय आपण. देन पार्ट 2 सिलेबसचा, म्हणजेच आपलं, मी पार्ट 1मध्ये आपलं टेक्निकलचे 14 सब्जेक्ट्स ठेवलेले. ओके, हे पूर्ण एकदा नोट डाऊन करून घ्या, हे बघा, आणि मग आपली सिलेबस कॉपी ओपन करा, आणि जे सब टॉपिक्स आहेत ना ते तुम्ही रिफर करू शकता. पण डायरेक्ट फक्त सिलेबस बघून ब्लाइंडली प्रत्येक गोष्ट कव्हर करायला जाऊ नका. देन त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये आपल्याला जे बाकीचं आहे ना, मराठी, इंग्लिश, करंट अफेअर आणि काय रिझनिंग. बघा इथे पहिलं 1 आणि 2 म्हणजे तर आपल्या भाषा आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्लिश, त्याचं ग्रामर करायचं आणि त्याची वोकॅब्युलरी करायची. वोकॅब्युलरीमध्ये तुम्हाला काय येतं, समानार्थी, विरुद्धार्थी, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, ओके, किंवा इथे म्हणी, वाक्प्रचार मराठीमध्ये. सो ते तुम्हाला वाचायचे आहेत. ते तर तुम्ही नॉर्मल स्क्रीन टाईममध्येच, तुमच्या हातात फोन असताना, तुम्ही रिलॅक्स करताना, वॉटेवर, तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडशी बोलताना, घरी मम्मी पप्पांशी बोलताना तुम्ही ते हे करू शकता. ओके, आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा मी वोकॅब रिलेटेड जे काही लिंक्स आहेत ना, म्हणजे 400 अँटोनिम्स, 400 वॉटेवर इडियम्स अँड फ्रेजेस, तर त्याचे मी काही लिंक्स पाठवत जाईल, ते तुम्ही डायरेक्ट करू शकता. तिथे काही तुम्हाला जास्त 2-2 तास तुमच्या स्टडी अवरमधला ॲक्टिव्ह टाईम घालवू नका. ओके, ते आपण बोलूया पुढे. देन त्याच्यानंतर फ्रॉम ऑनवर्ड्स 3, ओके, 3 to 14, 3 ते 14. बघा एक कलर आहे, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे आहेत ना ते सगळे रिझनिंगचे. आता रिझनिंग, BMCचं रिझनिंग आणि सिडकोमध्ये येणारं रिझनिंग हे कम्पेअर करू नका. ते पुट करणारी IBPS हे कॉमन आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी दिसणार. असं नाही होणार की तुम्ही काहीच न करता गेलात आणि तुम्ही रिझनिंगमध्ये 30 जे प्रश्न आहेत 30च्या 30 तुम्ही बरोबर करून आलात. नाही, तुम्हाला तिथे मेहनत घ्यायची आहे. ओके, पण आता इथे जे काही, आता समजा पझल आहे किंवा सिटिंग अरेंजमेंट आहे, जे काही तुम्हाला BMCसाठी एक पॅरेग्राफ देत होते आणि तुम्हाला सब क्वेश्चन्स विचारत होते, सो त्याच्या जागी आता तुम्हाला हलके फुलके मस्त एंट्री लेवलचे प्रश्न विचारतील इथे. ओके, सोबतच तुम्हाला काय करायचं आहे, कोडिंग, डिकोडिंग किंवा ते ॲसर्शन रिझनिंग, राईट, मी ते मेन्शन केलेले आहेत. क्लासिफिकेशन्स आहेत, त्याच्यामध्ये ॲनालॉजीज आहेत, क्लॉक कॅलेंडर, जे काही इझिली लगेच आपण
बघून करू शकतो ना, किंवा आपण थोडंसं डोकं लावतोय तर करू शकतो. बघा प्रॅक्टिस का करायची आहे रिझनिंगची, IBPSC एक्झाम आहेच म्हणजे त्याची क्वेश्चन चांगले असणार आहेत, पण ते का करायची आहे माहिती आहे, कारण आपला कमीत कमी वेळेत आपल्याला ते 30 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत. ओके, जरी तुम्ही प्रॅक्टिस नाही केलीत तरी तुम्ही रिझनिंग नाही करू शकत असं नाही आहे. तुम्ही रिझनिंग राईट करू शकता, पण तो जो टाईम बाउंडेड आहे ना, टाईम बाउंडेशन आहे, गेम तिथे होतो. 30 प्रश्न आहेत ना, जो प्रॅक्टिस न करता गेलेले मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचे 30 पैकी त्यांनी मस्त आरामात एकदम तासाभरामध्ये ते 10 क्वेश्चन सॉल्व्ह करणार. त्याच्याने काय होणार, 10 मार्क्स मिळणार. पण बाकीचं काय, सो म्हणून प्रॅक्टिस करायची, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. आणि जो 15वा मुद्दा आहे तो करंट अफेअर्स. बघा TCS मध्ये करंट अफेअर नावाला ते काहीही विचारतात. 2025 मध्ये 2023चं पण विचारते, पण IBPS स्पेसिफिक असतं. करंट अफेअर्स तुम्हाला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ओके, आणि मे 5 महिने पहिले करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ आहे ना, तर जरा मागे जाऊन आहे ना, जरा नोव्हेंबर, डिसेंबर 2024, मी काय म्हणतोय, पहिले हे 5 महिने फ्रॉम जानेवारी टू मे, त्याच्यानंतर जरा वेळ मिळाला तर नोव्हेंबर आणि डिसेंबर फार फार तर 2024 तेवढंच फक्त तुम्हाला करायचं. कुठून करायचं ते पण मी सांगतो. सो आपला पार्ट 2 होता सिलेबसचा. खूप गोष्टी इझी ठेवा. बघा मी पण तुमच्यासमोर त्यात तोच प्रयत्न केला आहे. इझी ठेवा, उगाच कन्फ्यूज करू नका. कारण जर आपण पेपर पॅटर्न बघितला तर बघा, जे मराठी, इंग्लिश, करंट अफेअर आणि रिझनिंगचे सेक्शन आहे तिथे जे तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स देताय तेवढेच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. फक्त एक्सेप्शन आहे आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे प्रश्न, जिथे आपल्याला एक प्रश्न बरोबर आला तर 2 मार्क मिळतात, म्हणजे डबल रिवॉर्ड मिळतोय. सो आपल्याला मेहनत पण तशीच घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. उगाच कॉम्प्लिकेट करू नका गोष्टी. सिलेबस झाला. हे बघा मी सॅम्पल्स आणलेले आहेत. हे सॅम्पल्स तसं कुठून आणले तुम्ही हे पण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला आता आपलं हॉल तिकीट येईल ना, त्या हॉल तिकीट सोबत आहेत ना, एक आपण ज्यावेळेला पेपर बघा चालू करतो, म्हणजे आपण ॲक्च्युअली आपली एक्झाम स्टार्ट होते त्याच्या आधी त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स अँड ऑल असतात. आपल्याला ते लॉग इन केल्यानंतर ते दिसत राहतात, राईट. आणि आपण तिथे लँग्वेज अँड वॉट एव्हर काहीतरी सिलेक्ट करून ठेवतो, जिथे आपल्याला राईट साईडला आपलं काही फोटो आणि आपला युजर ID दिसत असतो आणि इकडे इन्स्ट्रक्शन्स असतात, राईट. म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं. तर तेच आपल्या आता पण आपले ॲडमिट कार्ड आल्यानंतर आपल्या ह्या एक्झामसाठी सुद्धा ते ज्यावेळेला ते इन्स्ट्रक्शनचे PDF येईल ना, त्याच्यामध्ये सुद्धा हे सॅम्पल त्यांचे सेक्शन्समध्ये प्रश्न असतात. तर हे मागच्या एक्झामचे मी स्क्रीनशॉट काढलेले आहेत. का तर फक्त तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. मी जे म्हणतो आहे रिझनिंग ते BMC पेक्षा कसं वेगळं आहे हे तुम्हाला स्वतःहून तुम्ही वाचा व्यवस्थित, स्वतः थोडा वेळ थांबा आणि मग विचार करा, आणि मग मी जे काही मेन्शन केलेत ना टॉपिक्स ते बघा. असं नाही आहे की उन्मेष सर म्हणतात किंवा अजून कोण दुसरे सर सांगतायत म्हणून आम्ही हे केलं, नाही. तुम्हाला स्वतःला पण हा विचार पाहिजे. मी प्रत्येक वेळेला अप्रोच म्हणतो. अप्रोच म्हणजेच काय, मी तुम्हाला एक विचार देतो, तुम्हाला काय विचार करायचा आहे, कसं तुम्हाला अप्रोच करायची आहे एक्झाम. ओके, सो त्याच्यामध्ये बघा पहिलाच क्वेश्चन आहे बघा, इन अ रो ऑफ बॉईज महेश इज 7 फ्रॉम द लेफ्ट साईड अँड 18 फ्रॉम द राईट साईड ऑफ द रो, हाऊ मेनी बॉईज आर देअर इन द रो. मला सांगा असा रिझनिंगमध्ये प्रश्न होता का BMCचा? नव्हता. ते त्यांचं वॉट एव्हर सिटिंग अरेंजमेंट जे होतं ते डायरेक्ट एक पॅरेग्राफचे पॅरेग्राफ होते आणि खाली सब क्वेश्चन्स होते. ओके, आता इकडे काय असणार आहे, थोडंसं इझी असणार आहे. ओके, थोडंसं रिलॅक्स असणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. किंवा तिसरा प्रश्न बघा, इन अ सर्टन कोड A + B मीन्स A is the mother of B and A - B means A is the father of B. Which of the following means P is the grandmother of R? म्हणजे ब्लड रिलेशनवर आहे, राईट. सो आहेत इझी, पण तुम्हाला त्याची आधी प्रॅक्टिस पाहिजे ऑन अ डेली बेसिस. तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप चांगले प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि रिझनिंग असा सेक्शन आहे ना, तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता इथे, पण तुम्ही एफिशियंटली प्रॅक्टिस करा. PMCमध्ये एक्सपिरियन्स केला असेल, राईट, काही मुलांनी. सो रिझनिंगचे आहेत, तसेच बघा मराठीचे पण काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत आणि इंग्लिशचे सुद्धा आहेत. हे आता मी वेळ घालवत नाही, ते तुम्ही स्वतः आपली ही जी आता समजा प्रेझेंटेशन आहे ते आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल. सो तिथून तुम्ही हे बघू शकता. हे काय होईल, तुम्हाला हे सगळं सॅम्पल क्वेश्चन्स बघून घ्या आणि मग तुम्हाला आयडिया येईल सुद्धा, राईट. आता बघा कसं करायचं आहे. पहिलं तर चॅलेंजेस आहेत. ऑब्व्हियसली आपला इंजिनियर आपण काय करतो, आपण प्रत्येक सोल्युशन आणतो ना प्रत्येक प्रॉब्लेम्सवर किंवा चॅलेंजेसना ओव्हरकम करतो, चॅलेंजेसना चॅलेंज देतो. इथे सुद्धा एकतर पहिल्या चॅलेंजमध्ये तर वास्ट सिलेबस आहे डेफिनेटली, हे तर ॲक्सेप्ट केलं पाहिजे. येस, BMCमध्ये जरी तुम्हाला वॉटर रिसोर्स FM नव्हतं, इकडे तुम्हाला ते सुद्धा आहे, प्लस लँग्वेजसुद्धा ॲड झालेले आहेत. ओके, पण आहे ठीक आहे. मग तुम्हाला अजून काय व्हायला पाहिजे, तुम्हाला एफिशियंट व्हायला पाहिजे स्वतःची. नीड ऑफ एक्झाम जे तुम्ही राईट साईडला बघताय ना, ते काही नसून जे चॅलेंजेसचे जे मुद्दे आहेत ना त्याचाच आन्सर आहे इनडायरेक्टली, बघू शकता.
ज्यावेळेला वास्ट सिलेबस आहे विचार करता त्यावेळेला तुम्हाला तुमचं डेडिकेशन द्यायची गरज आहे. कारण फक्त वास्ट सिलेबस आहे हे सांगत बसलात स्वतःला बाहेरच्यांना तर फक्त विचारांमध्ये दिवस जाणार, तयारीमध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे ॲक्सेप्ट करा आणि काय आहे फार तर 3 आठवडे तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. सो डेडिकेशन ठेवा. प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक तासामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये तुमच्या डेडिकेशन पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही ऑफ म्हणजे स्टडीच्या मध्ये जरी गॅप घेतलाय किंवा नॉर्मल बाहेर गेलात थोडं कुठे, तुमच्यासमोर फोन आहे, त्यावेळेला पण तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक ओपन करू नका. त्यावेळेला तुम्ही काय करा ते मी तुम्हाला सांगतो नंतर. सो कमी दिवस राहिलेले आहेत ऑब्व्हियस आहे ते, म्हणजे 3 आठवडे. त्याच्यासाठी काय आहे, कन्सिस्टन्सी ठेवा. राईट, त्याचा आन्सर काय आहे, सेकंड मुद्दा नीड ऑफ एक्झामचा, कन्सिस्टन्सी. येस, कन्सिस्टन्सी असेल तर हळूहळू काय होतं, आपण जे डेली टास्क असाइन करतो ना तर ते कधी 70%, कधी 80% एफिशियन्सीने आपण ते हळूहळू कंप्लीट करत जातो. पण फक्त आपण टेन्शन घेत राहिलो अरे दिवस कमी राहिले तर ॲक्च्युअलमध्ये आपल्याकडून होत तर काही नाही आणि अजून ते कंपाऊंडिंगली आपलं टेन्शन प्रेशर वाढत जातं डे बाय डे आणि एक्झाम जवळ येऊन जाते. BMCमध्ये पण एक्सपिरियन्स केला असेल बऱ्याच मुलांनी. नंतर वियर्ड पेपर पॅटर्न. वियर्ड म्हणजे ते सुरुवातीचे प्रश्न 1-1 मार्कला आहेत. ओके, नंतर आपलं प्रोफेशनल नॉलेज आहे ते डबल रिवॉर्ड देतं, 2 काही ते मार्क्स देतात. ओके, हा थोडासा पॅटर्न जरा समजून घ्या, थोडासा विचार करा. हा माझा व्हिडिओ ऐका व्यवस्थित, तुम्हाला कळून जाईल. म्हणजेच काय आहे इथे, ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रत्येक सेक्शन टू सेक्शन टॅकल करायचं आहे. 150 प्रश्न खूप मोठे आहेत. ओके, म्हणजे नंबर हा खूप मोठा आहे आणि 2 तास तर असे भराभर पटकन निघून जातात. पण त्यासाठी तुम्हाला ना सेक्शनवर फोकस करायचं आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल सेक्शनवर. बघा, हे काही मुद्दे आहेत जे काही माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे किंवा जे मला तुम्हाला, आता जर तुम्ही माझ्या समोर आहात, मी हे लिहिताना सुद्धा हेच इमॅजिन केलेलं की तुम्ही माझ्या समोर आहात ऑफलाईन, आयदर क्लासरूममध्ये किंवा आपण कुठलं तरी काहीतरी मी सेमिनार घेतलं आहे आणि मी तुमच्याशी जशा गप्पा मारेन, जशा ज्या गोष्टी तुम्हाला की बाबा तू ह्याची काळजी घे रे किंवा अगं तू ह्याची काळजी घे, हे जे मी तुम्हाला सांगेन ना तेच मुद्दे मी म्हणून स्पेसिफिकली तुमच्यासमोर आणलेले आहेत. हे बघा, पहिली तर ही IBPS एक्झाम घेते, हे सतत डोक्यात असतो, कारण TCSचा एक्सपिरियन्स आणि IBPSचा एक्सपिरियन्स खूप डिफरंट असतो. बघा, IBPSचे पेपर्स आणि TCSच्या पेपर्समधील ठळक मुद्दे. ओके, म्हणजेच IBPSचा पेपर कसा वेगळा ठरतो, तर एकतर टेक्निकल प्रश्न जे असतात ना IBPS विचारतं ते खूप जेन्युइन आणि सरळ असतात. म्हणजे एखादं जर आता आपल्याला सॉईल मेकॅनिक्समधला त्यांना प्रश्न विचारायचा आहे सुरुवातीच्या चॅप्टर्समधला, तर ते क्लासिफिकेशन ऑफ सॉईल किंवा ॲटरबर्ग लिमिट्स किंवा इंडेक्स प्रॉपर्टीज, राईट. त्याच्यासोबत जर आपल्याला थोडं खाली जातो आपण तर परमेबिलिटी किंवा सीपेज, राईट, सीपेज प्रेशर, हे डायरेक्ट विचारणार. ते घुमावून फिरवून काहीतरी पॅरेग्राफ बिल्ड करून आणि वॉटर काहीतरी विदिन गिवन ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन तयार करून ते विचारत नसतं. तुमची जर मेहनत योग्य आहे, तुम्ही जर व्यवस्थित रिव्हिजन केलं आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे, तर तुम्हाला IBPSचे प्रश्न मी तर म्हणतो खूप साधे, सरळ आणि सोपे असतात. राईट. सो टेक्निकलचे प्रश्न जेन्युइन आणि सरळ असतात. त्याच्यानंतर चालू घडामोडी खरोखर चालू काळातल्या असतात, म्हणजे लेटेस्ट जे असतात ते. म्हणून तुम्हाला मी सांगितलं आहे फ्रॉम जानेवारी ऑनवर्ड्स टू अंटिल मे करा पहिलं. त्याच्यानंतर वेळ राहतो तर नोव्हेंबर आणि डिसेंबर नक्की वाचा आवर्जून. चालू घडामोडी झालं. नंतर रिझनिंगच्या प्रश्नांना येस, डायरेक्ट काही न करता तुम्ही पेपरला गेलात आणि रिझनिंगचे प्रश्न समोर आले आणि पटपट आम्ही उत्तरं देऊन सर बाहेर आलो, हे तुम्ही एक वेळ TCSच्या पेपरला करू शकाल. पण IBPSच्या एक्झामला तुम्हाला मेहनत इकडे द्यावी लागते. ओके. त्याच्यानंतर भाषांमध्ये ज्यावेळेला तुम्ही मराठी आणि इंग्लिशच्या इव्हन इथे पण आता मी जे सॅम्पल क्वेश्चन्स ठेवलेत ना, क्वेश्चन्समध्ये ते स्क्रीनशॉट्स आहेत, तर तिथे तुम्हाला दिसून येईल भाषांमध्ये ना एरर फाइंडिंगचे प्रश्न जास्त असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ग्रामर करायचं आणि शब्दसंग्रह पण करायचं. ओके, घाबरून जाऊ नका. हे तर मी IBPS आणि TCSपेक्षा कशी IBPS वेगळी असते हे मुद्दे आहेत. ओके, हे माझा एक्सपिरियन्स, मला स्टुडंटकडून आलेले फीडबॅक. ओके, किंवा आता टीचिंगमध्ये जर मी आता शिफ्ट झालो, इतके वर्ष काम करणारे एवढे चांगले सर आहेत, सो त्यांचा एक्सपिरियन्स आम्ही बोलताना बऱ्याच वेळेला हे सगळे रेफरन्सेस घेऊन मी हे सगळे वरचे मुद्दे. त्याच्यानंतर बघा, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे 200 दिलेलं आहे मी, पण जे काही किती 150 प्रश्न आहेत ना, 150 पैकी 150 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करून यायचे. ओके. नंतर 200 हा आकडा, 200 नाही ॲक्च्युली 150 पाहिजे तिथे. 150 आकडा खूप मोठं वाटणं साहजिक आहे ऑब्व्हियसली. तुम्हाला म्हटलं ना, मग त्याला काय करायचं, सेक्शनमध्ये तोडा. ओके, सेक्शनमध्ये तोडलात तर पहिलंच तुम्हाला तुटलेला भाग मिळेल आपला सिव्हिल इंजिनिअरिंगचा, जो की 150 पैकी 50 प्रश्न वेगळे घेऊन तो स्वतःचा पक्ष स्थापन करतो. म्हणजेच काय, 1/3 प्रश्न तो स्वतःकडे घेतो. बरोबर, मेजॉरिटी आहे, पॉवर आहे त्याच्याकडे. तुम्हाला त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचेच आहेत. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग चांगलं करायचंच आहे, कारण प्रत्येक जर तुमचा प्रश्न तो बरोबर येतो ना तर तुम्हाला 2 मार्क मिळतात.
आणि तेच जर तुम्हाला बाकीच्या सेक्शनमध्ये मिळवायचे ना 2 मार्क, तर तुम्हाला 2 प्रश्न बरोबर करायचे. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग हे खूप महत्त्वाचं आहे, राईट, सिलेक्शनसाठी. नंतर टेस्ट सिरीज पण देताय ना, तर टेस्ट सिरीज तुमचा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी देऊ नका, तुम्ही ॲक्च्युअल सरावासाठी द्या. एक्झामचा तो जो तुमचा मेंटल टाईम आहे ना, तुमचा तो जो पॅसेज ऑफ टाईम, त्याला ते रुटीनमध्ये आणायला द्या, म्हणजे तुमच्या ब्रेनला तसा विचार करायला, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ठेवायला. ओके, सो तुम्ही सरावासाठी द्या टेस्ट सिरीज. आणि टेस्ट सिरीज दिल्यानंतर सुद्धा पूर्ण पेपर एकदम ॲनालाइज करू नका, तुमचा सेक्शनचा परफॉर्मन्स बघा. म्हणजे मराठीमध्ये समजा तुम्हाला तर 20 प्रश्न आहेत, ते टेस्ट 1मध्ये आणि टेस्ट 5मध्ये माझं काही इम्प्रूव्हमेंट आहे का, तसं तुमच्याकडे तुमचा स्वतःचा ग्राफ पाहिजे केलेला. आपण इंजिनियर आहोत, बरोबर, बेसिक गोष्टी एक्स ॲक्सिस, बाकीच्या व्हेरिएबल वाय ॲक्सिस. सो तुम्ही स्वतःला ट्रॅक करता आलं पाहिजे, राईट. प्रत्येक सेक्शन वाईज स्वतःचा परफॉर्मन्स चेक करा, की सेक्शन टू सेक्शन, नॉट होल पेपर टू पेपर. तिसरं म्हणजे जी टेस्ट सिरीज द्याल, उगाच ते लोकांचे रेव्हेन्यू तुम्ही वाढवत जाऊ नका. जे काही कोणतेही इन्स्टिट्यूट्स असू देत, जे लोक टेस्ट सिरीज तुमच्यासमोर काही पैसे घेऊन येत आहेत, पैसे मोबदल्याच्या बदल्यात, त्यांना पहिलं तर विचारा की 5 ऑप्शनची आहे ना. मोठ्या आता मी नाव घेत नाही, पण मोठ्या चांगले मोठमोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, ओके, जिथे मी सुद्धा काही काम केलेलं. ते सुद्धा मुलांसमोर तुम्ही BMCच्या नावाखाली तुम्ही टेस्ट सिरीज घेऊन येता आणि 4 ऑप्शन देता, म्हणजे खरोखर तुम्ही शिव्या घालायच्या लायकीचे असता. जाऊ दे, तुम्ही एक विद्यार्थी म्हणून याची नक्की काळजी घ्या. जर तुम्ही कोणाची टेस्ट सिरीज परचेस करताय, बघा मी परत म्हणतोय, टेस्ट सिरीज हा मुद्दा फक्त सरावासाठी वापरा, स्वतःला ॲक्लिमेटाईज करण्यासाठी, ओके, त्या कंडिशनमध्ये सर्टन स्वतःला टाकण्यासाठी, स्वतःच्या माइंडला ट्रेन करण्यासाठी, तेवढ्या पुरतंच बस. आणि सेक्शन टू सेक्शन स्वतःला परफॉर्म करा, बस. म्हणजे परफॉर्मन्स जो आहे तो ट्रॅक करा, पण 5 ऑप्शनची टेस्ट सिरीज पाहिजे. नंतर सिलेबस आणि विशेषतः सिव्हिलचा अभ्यास करताना पुढे सांगितलेल्या ऑब्जेक्टिव्हचा सराव क्रमबद्ध आहे, विसरू नका. ओके, ऑब्जेक्टिव्हवर येतो, मी त्या मुद्द्यावर बोलतो, मला वाटतं पुढेच असेल. हां, येस. बघा, आता तुम्हाला मी हे तर पटवून दिलं की सिव्हिल इंजिनिअरिंग का महत्त्वाचं आहे सिडकोसाठी. बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग TPA एवढं महत्त्वाचं नव्हतं, तिथे 40%च वेटेज होतं, त्यात TCS होतं. सो 60% टाईम तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा द्यायचा आहे, आणि बाकीचा राहिलेला जो टाईम आहे ना, तो तुम्ही रिझनिंग आणि भाषेसाठी द्या. बाकी बघा 5 सेक्शन्स आहेत, पण त्याच्यामध्ये तर 2 भाषांचेच आहेत ना, ते तुम्ही त्याला एकत्र तुम्ही त्याची तयारी करू शकता. आज मराठी केली, किंवा दुपारी मराठी केली, रात्री इंग्लिश केली, उद्या इंग्लिश केली, परवा मराठी केली, ओके. त्याच्यामध्ये रिझनिंग केलं, ओके. रिझनिंगला एक सेपरेट इंडिपेंडेंट माना पक्ष, भाषेला एक वेगळा इंडिपेंडेंट पक्ष माना. सिव्हिलचा आपला 60% घेऊन बसलेलाच आहे. सो तुम्हाला हे सिव्हिल, रिझनिंग आणि भाषा असं मिळून तुमचे टोटल स्टडी टाईम तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं. त्याच्यामधलं अकॉर्डिंग टू माय सजेशन 60% टाईम तुम्ही मोर दॅन 50% सिव्हिलसाठी ठेवा. तिथे काय करायचं आहे तुम्हाला, एकतर पहिले सिव्हिलचे तुमचे अजूनपर्यंत जे झाले ते प्रॉपर रिव्हिजन करा, परत तुमचे नोट्स व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतर रोज 50 प्रश्न तुमचे सॉल्व झालेच पाहिजे. त्याच्यानंतर रिझनिंगचे 30 प्रश्न सोडवा, ओके. रिझनिंगसाठी मी स्वतः तर प्रत्येक वेळेला कसं होतं, बाजारामध्ये एवढ्या गोष्टी आहेत अवेलेबल ना, एवढे मटेरियल रिसोर्सेस आहेत, ऑनलाईन ऑफलाईन. मी स्वतः पर्सनली ऑफलाईन प्रिफर करतो, बुक्स एखादं व्यवस्थित. RS अगरवाल मी तुम्हाला कायमच सांगू शकतो रिझनिंगसाठी. त्या पलीकडे जाऊन पण कोणाकडे काही क्लासचे नोट्स असतील, कुठल्या सरांचे काही असतील, तर डेफिनेटली ते वापरा, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जे आपले डेमोचे क्वेश्चन्स आहेत ना, त्याला सुसंगत प्रश्न निवडा, एवढं करा फक्त. रिझनिंगचे 30 प्रश्न, सिव्हिलचे 50 प्रश्न, हे तुमचे रोज झाले पाहिजेत, आणि ते पण प्रॉपर टायमर लावून करा. त्याचा फायदा तुम्हाला नंतर व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे तुम्हाला रोज सिव्हिल इंजिनिअरिंग जर हातात घेतली तर त्याची रिव्हिजन, त्याचे 50 प्रश्न, हा तुमचा डेलीचा टास्क असणार आहे, ओके. जर तुम्ही आज 50 करता तर बघा ना, 15 दिवसामध्ये तुमचे 50, 500 आणि हे 750, म्हणजे 750 तर असेच होतात. आपल्याला तर अजून जास्त करायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 50चा आकडा 60, 70, 75 वर न्या, ओके. त्याच्यानंतर रिव्हिजन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे, म्हणजे MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ओके. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मीन्स इट हॅज सर्टन वन स्टेटमेंट, ॲब्सोल्यूट स्टेटमेंट ऑफ क्वेश्चन्स, ओके, ऑर पर्टेनिंग क्वेश्चन consisting with proper given 4 number of options or 5 number of options. This is called MCQ, multiple choice questions. Clearly मी ते सांगतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या मागे जाऊ नका. PYQ तुम्ही सोडवू नका. तुम्ही रिव्हिजन केल्यानंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकचे, त्या सब टॉपिकचे, किंवा त्या विषयांचे, किंवा त्या सेक्शनचे, म्हणजे स्ट्रक्चर किंवा नॉन स्ट्रक्चर,
त्याचे तुम्हाला MCQ सोडवायचे आहेत. ते कुठून सोडवायचे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. PYQच्या नादी लागू नका, राईट. PYQ हा प्रिव्हियस इयरचा एक्सपिरियन्स होऊन गेलेला आहे. मी पर्टिक्युलर सिडकोसाठी म्हणतोय. एरवी PYQs इम्पॉर्टंट नाही आहेत का, तर आहेत PYQs इम्पॉर्टंट, पण आता राहिलेला टाईम बघता तुमचा ॲप्रोच मला तसा ठेवायचा आहे. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त सर्टन सांगतोय की PYQ सोडवू नका. PYQने काय होणार, ऑलरेडी जे विचारलं गेलं ना ते मधलाच कुठला तरी एखादा तुम्ही ते सरावामध्ये तुम्ही ते प्रश्न सोडवाल, पण ॲक्च्युअल एक्झाममध्ये साधा सरळ प्रश्न आलेला असतो. तिथे आपण काहीतरी PYQ करतो, ते सुद्धा आपल्याकडे PYQ व्यवस्थित केले जात नाही, व्यवस्थित लावले जात नाही. त्याच्यामुळे बेसिक तुम्ही MCQ सोडवा. मला काय पाहिजे, तुमचं माइंड ट्रेन झालेलं पाहिजे. तुमचा कुठलाही तुम्हाला टाईम अपुरा पडलाय, कमी पडलाय असं होता कामा नये. जर तुम्ही व्यवस्थित तयारी करताय ना, प्रॉपर रिव्हिजन प्रॅक्टिस करताय आणि एक्झाम देताय ना, तर तुम्हाला आणि टाईम पुरला व्यवस्थित, तर डेफिनेटली माझे तेच प्रायोरिटी आहे, राईट. त्या याने मी तुम्हाला सांगतोय PYQ सोडवू नका, MCQ सोडवा. नंतर तुम्ही ज्यावेळेला अभ्यास सोडून हातात मोबाईल घ्याल ना, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला तुम्ही काय करा, करंट अफेअरचा ॲप जो मी पुढे मेन्शन केलेला आहे त्याची पानं वाचा. नाहीतर ॲक्च्युअलमध्ये मराठी शब्दसंग्रह आणि इंग्लिश वोकॅब्युलरी तुम्ही ते करा. त्याचे लिंक्स तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या UNM वर्तुळच्या चॅनलवर मला मिळून जातील. मी आधी पण अपलोड केल्यात, परत सुद्धा करेल. सो तिकडे तुमचा स्क्रीन टाईम जो आहे ना, तो इथून पुढे 3 आठवडे तरी मॅक्झिमम तिथे ठेवा. इंस्टाग्रामवर स्टोरी बघायला, यूट्यूबचे शॉर्ट्स बघायला जरा कमी केलं तर खूप बरं होईल. ओके. देन प्रत्येक रविवारी स्वतःचा सेल्फ असेसमेंट करा की बाबा मी या आठवडा असं स्पेंड केलं, हे असं केलं, अजून मला कुठे इम्प्रूव्ह व्हायची गरज आहे, कुठे स्पीडअप व्हायची गरज आहे, काय नाही करायचं आहे. सेल्फ असेस करा. त्या सेल्फ असेसमेंटसाठी तुम्हाला सेक्शन टू सेक्शन स्वतःला ट्रॅक करा. अगेन मी परत रिपीटेटिव्हली तुम्हाला सांगतो. सो हे सगळं तुमच्याशी बोलायचं होतं. रिसोर्सेसमध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं PYQच्या मागे जाऊ नका. ओके. जर कोणाला ते पटत असतील तर तुम्ही डेफिनेटली तुम्ही करू शकता PYQs. पण MCQ जे करतायत त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवतो, एक जया रेड्डी यांचं लक्ष्मी पब्लिकेशन आहे, खूप चांगलं आहे, राईट. त्याचे जे म्हणजे त्यांनी सुरुवातीला ना एक ब्रीफमध्ये त्या सब्जेक्टचे एक बेसिक गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत, पॉईंट्स, आणि नंतर क्वेश्चन्स चालू केलेले आहेत. ओके. तुम्ही याच्यातून सॉल्व्ह करू शकता. किंवा मग सेकंड गुप्ता शक्यतो घेऊ नका, कारण त्याची एक लेवल थोडीशी वरची आहे आणि आता जे काही आपल्याला नंबर ऑफ टाईम आहे एक्झाममध्ये त्यामध्ये तेवढे क्वेश्चन तसे विचारायची शक्यता कमी आहे. म्हणून गुप्ता मी BMCसाठी मुलांना नक्कीच रिफर केलेलं, पण सिडकोसाठी तुम्ही गुप्ता अवॉइड करा. RS खुर्मी जे आहे करू शकता, पण एंट्री लेवलचे खूप क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. अगदीच तेवढं कळतं ना तुम्हाला, अगदीच तेवढं इझी लेवल येईल असं नाही आहे, म्हणजे एकदमच बेसिक. हां, ज्यांच्याकडे RS खुर्मी आहे ना त्यांनी काय करू शकता, RS खुर्मीचे क्वेश्चन्स एकदम भरभर करून टाका आणि मग जया रेड्डी किंवा हे जे काही R गुप्ता अँड गर्गचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही येऊ शकता. मग तुम्हाला अजून थोडंसं हे बेटर जाईल. ओके. म्हणजे RS खुर्मी ॲज अ इंट्रोडक्टरी म्हणून तुम्ही यूज करू शकता. बस हे रिसोर्सेस आपल्या सिव्हिलसाठी आहेत. त्याच्यानंतर बघा, करंट अफेअर्ससाठी प्रत्येकाकडे व्यवस्थित रिसोर्स मार्केटमध्ये बरेच गोष्टी आहेत अवेलेबल. जर तुम्ही कुठला कोर्स किंवा काही विकत घेतला असेल तर त्या क्लासवाल्यांचं पण त्यांच्या ॲपवर ती लोक अपलोड करत राहतात. सो जे काय असेल रेडीली अवेलेबल तुमच्याकडे तर पहिलं तर ते प्रिफर करा. कोणाकडे नसेल आणि कोण जर मला विचारतंय की सर तुम्ही सांगा, तर मी डेफिनेटली हे जे 1EQ नावाचं टेलिग्राम किंवा ह्या नावाची त्यांचं अकॅडमी इन्स्टिट्यूट आहे, ते काय करतात, मल्टिपल इंडियन लँग्वेजेसमध्ये त्यांनी करंट अफेअर्स अवेलेबल केलेले आहेत त्यांच्या या 1PYQ ॲपवर. ओके. हे काही माझं मार्केटिंग काही वॉटेवर काही नाही आहे, मला साधं कोण एक 8 आना 4 आणे कोण देणार नाही आहे. पण तुम्हाला एक सांगा, नक्कीच कमेंडेबल इनिशिएटिव्ह आहे यांचं. का खासियत काय आहे, तुम्ही ज्यावेळेला ॲप हा डाउनलोड कराल त्यावेळेला जेव्हा तुम्हाला करंट अफेअरमध्ये तुम्ही जाल ना, प्रत्येक त्यांचे पॅकेजेसना सबस्क्राईब करायचं आहे. तर सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक पैसे द्यावे लागतात. तर ह्यांचा असा ऑप्शन आहे की तुम्हाला तुमच्या विलिंगने तुम्ही किती पण अमाऊंट एंटर करू शकता, राईट. म्हणजे अगदी मी सुरुवातीला तर पहिलं माझं एक PDF तर मी माझे 24 रुपयामध्ये घेतलेली, नंतर एक 0 रुपयामध्ये घेतली, हे असं तुम्हाला सांगतोय. सो ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण ह्या ॲपवर गेला तर तुम्हाला मी जे सांगितलं आहे ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि नंतर डिसेंबर आणि नोव्हेंबर ह्याचे करंट अफेअरचे मंथली जे PDFs आहेत ना, ते तुम्हाला व्यवस्थित Q&A फॉर्मॅटमध्ये किंवा असं क्वेश्चन आणि एक्सप्लेनेशन व्यवस्थित तशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे PDF ह्या ॲपवर मिळतील. ते पण आपल्या मराठीमध्ये जे कम्फर्टेबल आहे ते मराठीमध्ये वाचू शकतात. ओके. बघा, प्रश्न इंग्लिशमध्ये येणार आहे फक्त, हे लक्षात ठेवा. पण जे कम्फर्टेबल आहेत मोर मराठी दॅन इंग्लिश त्यांच्यासाठी पण ऑप्शन ॲपवर आहे, मराठीमध्ये सुद्धा आपण तुम्ही करंट अफेअर घेऊ शकता. सो हे असं त्याचं युजर काय तो त्याचा लोगो आहे 1PYQ, हा एक ऑप्शन आहे करंट अफेअर.
बाकी रिझनिंगचं मी सांगितलं, रिझनिंगमध्ये मला जास्त काही माहिती नाही. RS अगरवाल डेफिनेटली खूप चांगलं आहे. बाकी तुमच्याकडे जर काही असेल तर ते तुम्ही यूज करा. और आता काय मराठी इंग्लिशसाठी आय गेस मोरा वाळिंबे वगैरे आहेच, म्हणजे त्या टिपिकल गोष्टी आहेतच नक्कीच. पण मला असं वाटतं जे तयारी करतायत, सिरियस ॲस्पिरंट्स आहेत, त्यांचं मराठी इंग्लिश कुठेतरी आधी पण ते करून आलेले असावेत. ओके, किंवा नॉर्मल इंटरनेटवर शोधलं तरी तुम्हाला क्लास नोट्स वगैरे मिळून जातील, हँड रिटन नोट्स वगैरे, तर तुम्ही करू शकता. म्हणजे एफिशियंट ठेवा, स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. ओके, प्रत्येक गोष्ट स्पून फिडिंग नाही होत. फक्त मी बेटर वेमध्ये मी तुमच्यापर्यंत कन्वे करायचा मी प्रयत्न केला. आणि मुळात म्हणजे मला तुम्हाला अप्रोच द्यायचा होता, कन्फ्युजन दूर करा आणि ज्या काही गोष्टी मी त्या वेळेला ज्या सांगितल्या आहेत जोर देऊन त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत. मला माहिती आहे मी खूप टाईम नंतर परत व्हिडिओ घेऊन आलो आहे, तिथे पण मी उशीर केला. पर्सनल लाईफमध्ये खूप काही गोष्टी चालू होत्या, फॅमिलीमध्ये थोडेफार काही प्रॉब्लेम्स झाले, सडन माझ्या घरामध्ये काही डिमाइसेस झाले, अनफॉर्च्युनेट होतं ते. सोबत मला प्रोफेशनली पण मी आता काही 1 वर्ष झालं असेल टीचिंगमध्ये मी शिफ्ट झालो आहे. सो काही माणसं येतातच ना आयुष्यामध्ये चुकीचे एक्सपिरियन्स द्यायला. तसेच काही काळामध्ये आले. मी तुम्हाला माहिती असेल जे कंटिन्यू मला फॉलो करतात, BMCसाठी सुरुवातीला मी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो. सो ते टेस्ट सिरीज ज्या प्लॅटफॉर्म थ्रू आणलेली त्या लोकांसोबत व्यवस्थित काही त्या लोकांनी सांगितलं, एक केलं वेगळंच. अचानकच माझ्यासमोर पण गोष्टी फायनान्शियली पण बरेच प्रॉब्लेम्स झाले. सो तो मी त्यावेळेलाच ते सगळ्या गोष्टी ते एक माणसाने ते अकॅडमी त्यांची सोडली. पण नक्कीच अनुभव वाईट घेऊन आले ते. सो ठीक आहे, चालतं. आणि मी काय तुम्हाला तक्रार करायला वगैरे म्हणून सांगत नाही आहे, पण मला कळतं जे काही जेन्युइन मुलं आहेत, सो त्यांना डेफिनेटली माहिती पाहिजे की सर असं नव्हतं की मी माझं मन उडालं आहे, की आता मला कंटाळा आला आहे, किंवा आता मी कन्सिस्टन्सी नाही आहे. ऑब्व्हियसली टीचिंग तर माझी पॅशन आहे, मला आवडतं. मी माझ्या बऱ्याच गोष्टी यासाठी मी किती माझ्या सोडल्यात मला माहिती. पण डेफिनेटली काही सर्टन स्पेसिफिक कारणं होती. आय होप तुम्ही समजू शकाल आणि आय होप तुम्ही कंटिन्यू राहाल आणि इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनेलवर तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील. ओके, काही ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू तुम्हाला कळतीलच. बाकीचं तर सिडकोसाठी पहिलं व्यवस्थित प्रिपेअर करा. आणि महा ट्रान्सकोसाठी काय आहे, वेळेची खूप खूप माझ्याकडे वेळ अजिबात अवघड आहे वेळ मिळणं. पण डेफिनेटली महा ट्रान्सकोसाठी सुद्धा मी येणार. एकतर कसं आहे, महा ट्रान्सकोने पण म्हणजे मला कळत नाही, ही लोक ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन येतात, एवढे तुम्ही आमच्याकडून पैसे घेता, आम्ही मुलं पण एवढं सिरियस होतो, आणि ज्या गोष्टींसाठी आमचा पेपर तुम्ही घेणार आहात त्याचा सिलेबस तर द्या. काय राव, आता हे सिडकोने पण तुम्ही मराठी इंग्लिश सांगताय, सामान्य ज्ञान सांगून तुम्ही करंट अफेअर विचारणार आहोत, स्पेसिफिक मुद्दे तर मेन्शन करा ना. कळत नाही मला. IBPS काहीतरी असं अर्धवट ठेवतं. BMCमध्ये पण त्यांनी बघितलं ना, सिव्हिलचा वेगळं सेपरेट PDF होती, पण बाकीचं काय आहे, फक्त सिव्हिल घेणार आहात का तुम्ही? ठीक आहे, असतात गोष्टी. तुमची तयारी कुठलेही एक्सक्युजेस देऊ नका, व्यवस्थित प्रिपेअर करा. काही असेल तर डेफिनेटली मला टेलिग्रामला तुम्ही रीच आउट करू शकता. हॅव अ गुड डे. जय हिंद.